दादांचा फोन। हा दादा। दादा म्हणालीस, बरं वाटलं का? बरं, मी फोन अशासाठी केलाय की इथे येताना डोक्यावरनं पदर घेऊन ये, संपूर्णपणे चेहरा झाकून ये आणि कुणाशी काही बोलू नकोस। कोणी काही विचारलं तर फक्त मानेने हो नाही मान हलवायची आणि सांगायचं, बोलायचं नाही। बस एवढंच सांगायला फोन केला होता। हो दादा, मी ठेवेन लक्षात। एक मिनिट दादा, तुम्ही काळजी करू नका, पालखीत बसून आर्यच घरी येणार आहे। ठेवते दादा। पण युवराज, मला अजूनही काळजी वाटते रे। ती मुक्ता तिथून सुटणार तर नाही ना? हो, मला पण तीच भीती वाटते। तुम्ही दोघं बिनधास्त राहा, असं काहीही होणार नाहीये। तसे मी एक चक्कर मारून येतोय, मला मुक्ताला काहीतरी सांगायचं। काय रे? छोटे मला तुम्ही कुठे आहे? मला इकडनं घेऊन जा। मला या खोली तिथे कोणीतरी कोंडून ठेवलंय। कुणी आहे का? मला बाहेर काढा, कुणी आहे का? माधवी, हो शेवटी सारंगची उष्टी हळद आर्यालाच लागणार। कसं आहे ना माधवी, देव सुद्धा ज्याच्या हक्काचं त्याला दिल्याशिवाय राहत नाही। रावसाहेब, बोला रावसाहेब। अभिनंदन प्रतापराव, अभिनंदन। धन्यवाद धन्यवाद रावसाहेब। आता कळलं ना तुम्हाला? रावसाहेब, नगरकरांनी एकदा शब्द दिला की तो शब्द पाळण्यासाठी कुठल्याही थराला जाऊ शकतो मी। आता तरी विश्वास बसला की नाही? हो हो, झालं गेलं विसरून जा आता। त्यावेळेला भावनेच्या भरात मी बरंच काही बोलून गेलो होतो, पण तुम्ही तुमचा शब्द पाळलात। हा नाही, आणि सिद्ध केलं की तुमचा शब्द तुम्ही पाळता म्हणजे पाळता। आता नगरकर आणि निंबाळकर आपल्या दोन कुटुंबांचं नातं अतिशय घट्ट झालेलं आहे, कोणी तोडू शकत नाही। हो हो। बरं, हळदीचा समारंभ कुठपर्यंत आलाय? ही नुकतीच सुरुवात झाली आहे। काय होतंय गे? आपल्या मुक्तताईचं काय होणार? त्यापेक्षा ती आता कुठं हसत, त्या काळजीनं जीव कासावीस होतोय ग। या लोकांनी तिला काही केलं तर नसेल ना? आई, असं नको ना बोलू। काय चाललंय काय या लोकांचं? माया मुक्ताला हळद लावायची तर तिला लपवून ठेवलंय, आणि मायाच दारात दुसऱ्याच पोरीला हळद लावितात। ही काय पद्धत आहे का? पद्धत आहे? वर आम्हाला आमच्याच घरात बंदी करून बांधून ठेवलंय, असं वाटतं ना या ठिकाणा। तुम्ही शांत व्हा, भंगा बोलू नका, नाहीतर मुक्ताला काहीतरी करते। त्या आर्याला हळद लागो न लागो, तिचं लग्न लागो न लागो, तुम्ही लक्ष देऊ नका। आपली पोरगी फक्त घरी सुखरूप कशी येईल याचा विचार करावा।
आई मी त्यांना सांगतो आमच्या ताईला परत दे, ऐकतील माझं ते. सोडा मला, मी म्हणते सोडा मला, मी हात जोडीते, सोडा. तर आजच्या ठळक बातम्या. सगळी तयारी झालेली आहे. आर्याला हळद लागते, तिच्या हक्काची हळद. थोड्या वेळात आर्या लग्न घरी असणार आहे, मग सारंग सोबत शुभमंगल सावधान. बातम्या संपल्या. तुम्हाला कळतंय का तुम्ही हे चुकीचं करताय? अहो आजीला, मोठ्या आईला, छोट्या मालकांना कळलं ना तुमचं काय करतील हे माहितीये का तुम्हाला? जे व्हायचं आहे ना ते होऊन जाऊ दे. काही परिणामांचा विचार केला असता तर इथपर्यंत येऊन पोहोचलो नसतो. दादा आणि वेळ सगळं काही ठीक करतील. माझ्या समोर तुझा हा शहाणपणा चालणार नाही, कळलं ना? आणि तुझा तो लाडका सारंग आज तुला वाचवायला वगैरे येणार नाही. हात जोडीते, मला इकडून जाऊ द्या. माग, तू अजून भीक माग. तुला ना असं गिडगिडताना बघून मला फार आनंद होतोय. पण तू किती हात जोडले, पाया जरी पडलीस ना तरी तुझी इथनं सुटका नाही. हे पुन्हा अशी चूक केलीस ना तर लक्षात ठेव, तुझा सगळा माज, तुझी हेगडी उतरवायला मला वेळ लागणार नाही. त्यामुळे इथे गुपगुमान पडून राहायचं, हं? नाहीतर उद्याचा दिवस बाहेरचं जग नाही बघू शकणार. बाहेरचं जग तर मी बघणारच. कुणी माझी नजर हिसकावू शकत, माझी हिम्मत. खरं मावं नाव मुक्ता सारंग नगरकर आहे. थोड्या वेळात ते पुन्हा मुक्ता आत्माराम शिंदे संबळवाले असंच होणार आहे.